एका सत्तेत कोण मानता येते? हा, समजा चित्रातली बाई आणि पुरुष याला दोन मानता येतं का? नाही. दोघं नवरा बायको आहेत असं म्हणता येतं का? नाही. नाही, कारण ते एका सत्तेतले नाही. तसं ही प्रकृती आणि पुरुष एका सत्तेतले असते तर दोन मानता आले असते. दोन्ही पारमार्थिक सत्तेतले असते तर मग काय म्हणता आले असते? दोन म्हणता आले असते. पण ते दोन्ही पारमार्थिक सत्तेतले नाही. एक पारमार्थिक सत्तेतला आहे, प्रातिभाषिक सत्तेत असल्यामुळं तिथं दोनही म्हणता येत नाही. बरं मग आता एक म्हणावं तर एकापासून जगत उत्पन्न होणार नाही, म्हणून एक बी म्हणता येणं. म्हणून प्रकृतीला पुरुषाला एक बी म्हणता येणं आणि दोनही म्हणता येणं. म्हणजे हे कसे दोन झाले तर याच्याबद्दल एक म्हणावं का दोन म्हणावं हे काही सांगता येत नाही. असं ज्ञानेश्वर महाराजांनी कानावर हात ठेवला. त्याच्याबद्दल काय ठेवला? त्यांच्याबद्दल काही बोलता येत नाही. म्हणजे बोलता येत नाही शब्दाचा अर्थ म्हणजे ही जी माया आहे हिला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. असत म्हणाव तर अनुभवाला यायली, काय असत म्हणाव तर अनुभवाला यायली, आणि सत म्हणाव तर विचारापुढे टिकत नाही. म्हणून तिला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. म्हणून तिला म्हणावं लागलं अनिर्वचनीय. कशी आहे ती? अनिर्वचनीय. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ म्हणजे ती असतही नाही सतही नाही पण अनुभवाला यायली. त्याचा अर्थ भासलेली असल्यामुळे तिला काय म्हणावं लागलं? अनिर्वचनीय असा शब्द वापरला त्यांनी. आणि ब्रह्म मात्र कसं आहे? खरं आहे. आता ही जी माया आहे आणि हे ब्रह्म आहे त्याच्यापासून जगाची काय झाली? उत्पत्ती झाली. पण आता हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही शिव आणि शक्तीचं वर्णन केलं, हे त्यांचं जे हे शिव शक्तीला जे नमन करणं आहे, काय करणं आहे? नमन करणं आहे. हा त्यांचा एक प्रकारचा नमनाचा सोहळा आहे. काय आहे तो? सोहळा. हा, सोहळा आहे. त्यांनी जे काही हे शिव आणि शक्तीला जे नमन केलेलं आहे ते काही मागण्याकरता केलेलं नाही किंवा त्यांना काही दुःखातून पार पडण्याकरता केलेली विनंती किंवा नमन नाही. आणि साधकाने जे काही नमन केलेलं असतंय ते दुःखातून पार पडण्याकरता केलेलं काय असतंय? नमन असतंय. ती एक प्रकारची विनंती असते. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं हे जे नमन आहे, हे जे नमन आहे हे काही मागण्याकरता किंवा दुःखातून पार पडण्याकरता नाही, तर त्याला जो काही जीवनमुक्तीचा आनंद आहे ब्रह्मस्वरूपाचा, कारण त्यांना ब्रह्मस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान होतं. काय होतं ज्ञान महाराजांना? अपरोक्ष. हे ब्रह्मस्वरूपाचं अद्वैत म्हणजे अपरोक्ष ज्ञान होतं. आणि ते अपरोक्ष ज्ञान असल्यामुळं ते ब्रह्मरूप आहेत असं त्यांना काय होतं? ज्ञान होतं. आणि त्या ब्रह्मस्वरूपाचा आनंद भोगण्याकरता आता काय करायचं जीवनमुक्तानं? मग आता करा जीवनमुक्तीचा काय भोगायचा? आनंद भोगायचा. मग आता काय करा? जीवनमुक्तीचा आनंद भोगत असताना मग आता करा शिवशक्तीच्या नमनातून का होईना, म्हणजे त्याच्या कोणत्याही व्यवहारातून ते जीवनमुक्तीचा आनंद भोगीत असते. म्हणून जीवनमुक्ताचा कोणताही व्यवहार असतो, त्यांचं मौन धारण करणं असलं तरी ते जीवनमुक्तीचा सोहळा असतो. त्याचं बोलणं असलं तरी जीवनमुक्तीचा सोहळा असतो. त्याचं वेदांत शास्त्र सांगणं असलं तरी जीवनमुक्तीचा सोहळा. ईश्वराला नमन करणं असलं तरी जीवनमुक्तीचा सोहळा. जीवाला उपदेश करीत असताना काय बोलत असले तरी जीवनमुक्तीचा सोहळा असतो. म्हणून ते आता उरलेलं जे आयुष्य आहे ते काय म्हणतात महाराज? तुका म्हणे मुक्ती परणी येली नवरी, आता दिवस चारी खेळी.
म्हणून जीवनमुक्ताचे जे दिवस असते ते कसे असतात आता खेळीमेळी. खेळीमेळी कधी असतं जेव्हा सगळं काम सगळं आता मग आता काय असतं खेळीमेळी. चला समजा आता दिवसभर माणसं काम वगैरे आटपून घेत स्वयंपाक पाणी आटपलं आता काही काम राहिले नाही ते 10,000 टीव्ही काय करा टीव्ही लावा. आता स्वयंपाक झाला जेवण झालं आता काय झोप तर लवकर येत नाही मग काय करा आता टीव्ही पाहू आपलं गंमत म्हणून खेळीमेळी. पण आता स्वयंपाक राहिलाय सगळं राहिलंय म्हणजे द्या लावून टीव्ही बसू आता. मग आता ते स्वयंपाक राहील सगळं राहील भुके मरते ना ते त्याच्यामुळे अगोदर काय ते सगळं आटपल्यावर मग उरलेलं काय असतं ते खेळीमेळी असतं ते. तसं मग जीवनमुक्ताचं काय असतं खेळीमेळी. कारण त्याचं काम झालेलं आहे काम नाही झालो पाहिजे आता काही काम नाही राहिले काही नाही. आता त्याच बंधनाची काय झाली निवृत्ती झाली. जो आनंद पाहिजे होता ते स्वरूपच आहे असं त्याला कळायला असल्यामुळं त्याचा जो आता काही उरलेलं आयुष्य आहे त्याच्यातून ते व्यवहार करू का परमार्थ करू यांचा व्यवहार असला तरी खेळीमेळीच आहे. तो जीवनमुक्तीचा सोहळाच आहे. परमार्थ असला तरी सोहळाच आहे. आता म्हणून हे जे प्रकरण आहे हा सगळा अमृत अनुभव चिंतन म्हणजे त्याच्या जीवनमुक्तीचा सोहळा आहे. त्यांनी गुरुचं जरी वर्णन केलं असलं तरी तो जीवनमुक्तीचा काय आहे. आता मी तर म्हणलं ना जीवनमुक्ताचं जे काही वर्णन असेल आता ते काय असतं ते सोहळा असतं. आता त्यांनी केलाय सोहळा काय झालाय हा सोहळा. आता हा जो सोहळा आहे इथं ब्रह्मा आहे माया आहे ती अशा स्वरूपाचे आहे आणि ते चिंतन आपण ऐकत आहोत. पण आता हा जो सोहळा आहे हा सोहळा परोक्ष रूपाने आहे. वर्णन आहे ते कसं आहे शिवा ब्रह्म आहे माया आहे ती अशा स्वरूपाची आहे. हे काय झालं परोक्ष ज्ञान झालं. म्हणजे ब्रह्माचं बी ज्ञान कसं आहे परोक्ष रूपाने मायेचं बी ज्ञान कसं आहे ते परोक्ष रूपाने. आणि हे ब्रह्माचं परोक्ष वर्णन ऐकून जीवाचं कल्याण होणार नाही कारण त्याला प्रत्यक्ष झालं पाहिजे. काय झालं पाहिजे जीवाला जीवाचं ब्रह्मरूपानं अपरोक्ष ज्ञान झालं. कोणचं ज्ञान झालं पाहिजे आता अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. तेव्हा आपल्याला त्या ब्रह्माचा आनंद भोगता येईल. जर आपण नुसतं शब्दानं ब्रह्म आणि माया ऐकून आपलो आता त्यानं सांगितलं बिचाऱ्यानं त्याचा सोहळा आहे. कारण त्यानं परोक्षात जरी सांगितलं तरी ते अपरोक्षाचा अनुभव आधीच आलेला असल्यामुळं त्याचा काही प्रश्न नाही. कारण त्यानं परोक्षात जरी सांगितलं तरी अपरोक्षात त्याचं निश्चित झालेलं आहे. पण आता आपलं अपरोक्षात निश्चित न झाल्यामुळं आपल्याला ह्या परोक्ष दृष्टीचा फारसा उपयोग होणार नाही. लय झालं तर महाराज लोक पाठ करून टाकते काय करते या गोष्टी मग ते शास्त्रातल्या प्रक्रिया वगैरे काय केल्या ते ना पाठ केल्या आणि पाठ केल्यामुळं त्याच्यातलं वर्म नाही कळालं कारण ते अपरोक्ष झाल्याशिवाय त्याचा काय नाही अनुभव नाही. आणि त्याचा अनुभव आल्याशिवाय ती गोष्ट व्यवस्थिशीर न कळाल्यामुळं लक्षात न आल्यामुळं ते व्यवस्थिशीर मांडता येत नाही. मांडण्याचं जाऊ द्या पण त्यालाही लाभ झाला नाही काय नाही. अगोदर आपल्याला काय व्हावं लाभ व्हावं. अरे समाधान होणं वेगळं समाधान मानणं वेगळं. काय समाधान होणं वेगळं आणि समाधान मानणं वेगळं आहे. आता व्यवहारातले लोक जसा पैसा मिळाला पोरग झालं निवडून आलं तर समाधान मानतेत का नाही मानतेत ते. मग ते मानलेलं समाधान का झालेलं समाधान मानलेलं समाधान आहे. मग ते समाधान मानायला काय कोणीही समाधान मानू शकतंय पण मानलेलं समाधान हे समाधान असतं. अरे ते असलेलं समाधान असतं कसं असावं ते आणि खरं असतं ज्यानं समाधान मानलंय ना त्याला माहित असतंय की असलेलं समाधान नाही पण ते बळच समाधान मानित असत. काय असतं ते याचं मन इमानदारीनं साक्षी देतो बरं का. समाधान मानणाराच हे आपलं कोणतं समाधान नाही खरं समाधान नाही पण ते त्यावेळेस आता काय मानतं ते
मानतय कुठंतरी मोठेपणासाठी मान्यतेसाठी काय मानत ते समाधान मानतय सगळे मानायले म्हणून त्याच्यात समाधान मानतय ते मानलेलं असतंय. तसं इथं परमार्थ सुद्धा ज्याला म्हणजे परमात्म्याचं अपरोक्ष ज्ञान झालं नाही तोपर्यंत खरं समाधान होत नाही. जोपर्यंत जगाचा बाद झाला नाही आपण ब्रह्मरूपानं प्रत्यक्ष ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत खरं समाधान होणारच नाही जीवाचं. हे परोक्ष आपण किती बी पाठ केलं किती बी काय केलं तर त्याच्यानं खरं समाधान होणार नाही. पण बरंच समाधान मानते काय करते ते बरं समाधान मानते. आता त्याला बी माहिती याच्या समाधान नाही पण आता मग सगळे लोक मानायले महाराज महाराज बोला म्हणतात म्हणून बोला काय करा पण बाबा हो स्वतःचे बी नुकसान करून घेऊ नका आणि दुसऱ्याचा वेळ खाऊन ते पाप माथ्यावर घेऊ नका. कारण हे साधू संतांचं व्यासपीठ आहे. कोणाचं व्यासपीठ आहे? हे साधू संतांचं व्यासपीठ आहे. साधू संताला तळमळ आहे की ह्या जगाचं काय व्हावं कारण त्यांनी त्याच्यासाठी अवतार घेतला. अवतार घेऊन हे म्हणजे प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले म्हणून जे काही गुह्य होतं ते काय केलं प्रगट केलं. म्हणजे जे काही परोक्ष रूपात कुठं कुठं सांगितलं जात होतं ते प्रत्यक्ष आणि लोकायला कळल या भाषेत या भाषेत लोकायला कळल या भाषेत लोकायला जे काही उदाहरणं द्यायचे ते सगळ्याच्या परिचयातले कशातले कुठले शास्त्रातले नाही काय नाही सगळ्याच्या अनुभवाचे व्यवहारातले उदाहरणं दिले. कुठले उदाहरणं दिले? जालिमेच्या आईने करिता दधी कडसनी नवनीत निर्वाणी विषय जैसे भूस बीज एकवट उपनिता राहे पुढे ते कनकट जाणो आले. म्हणजे कुठले उदाहरणं दिले? हे सगळ्याला कळावं काय भाऊ आणि सांगत असताना बी काय सांगितलं तरी क्षेत्रज्ञ जो येथे इथं जो क्षेत्रज्ञ हा जाणणारा हा ब्रह्मची जाण निरुते मीची जाण निरुते. हा जो जाणणारा ना जो तुम्हाला जाणणारा म्हणून इथं अनुभवाला येईल ना प्रत्यक्ष तो जाणणाराच कोण आहे? आहे. म्हणजे जाणणाऱ्याला प्रत्यक्ष ज्ञान करून दिलं आणि मग प्रत्यक्ष हा साधू संतांचा काय आहे हेतू आहे. म्हणून हे साधू संतांचा हेतू लक्षात घेऊन त्यांच्या शब्दाची आपल्याला काय करायची सेवा करायची प्रामाणिकपणानं. म्हणून भाऊ मांडत असताना थोडं बोलत जावं माणसानं पण व्यवस्थिशीर बोलत जावं. एकदा मांडलेला विषय तो ऐकणाऱ्याला स्पष्ट होऊन त्याच्या मोक्ष स्वरूपापर्यंत नेऊन घालायचं. सांगणारा काय झालं काम झालं म्हणून त्यानं जितकं जमन तितक्या थोडक्यात नेलं तरी काही अडचण नाही. इथे काय आपल्याला लय बोलून मोठी महाराजकी दाखवायची काही नाही. म्हणून बाबा हो वेदांत शास्त्र हे जरी तुम्हाला साधू संतांनं सोप्या भाषेत सांगितलं असलं आणि सोपं बी असलं बरं का तरी महाराज म्हणतात जो हळवारपणा येईल जो हळवारपणा येईल तयेच हे उपयोगी जाईल नाही तरी गोठी होईल मुक्या पर्यायाची. म्हणून जर तुमच्या अंतःकरणाला हळवारपणा प्रामाणिकपणा येणार नाही तोपर्यंत हे उपयोगाला जाणार नाही. आता हे कसं ऐकणं होईल? मुख्यानं सांगितलं आणि पहिल्यानं ऐकलं. मग आता हे म्हणून आणि खरी गोष्ट सांगतो तुम्हाला अरे आपण जे ऐकतोय ना हे जर ऐकणं आपल्याला विशेष वाटलं ऐकणं उपयोगात कधी जातं त्याचं मनन झालं तर काय होत असतं मनन असू द्या. महाराजांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे आपण जे श्रवण करतो ना त्याचं जर मनन नाही केलं ना तर वाज झाडाला आलेले फुलं काय आहे ते समजा एखादं झाड आहे आणि ते वाज आहे आणि त्या वाज झाडाला इतके भरून फुलं आले
मग बहरून जरी फुलं आले तरी ते झाड कसं आहे, वाच असल्यामुळं ते फळ न लागताच गळून जाणार आहे. काय होणार आहे ते? हा, तसं आपण जे काही श्रवण करतो, महाराज म्हणतात ते श्रवण केलेल्याचं जर मनन नाही झालं तर ते श्रवण वांज झालं. कसं झालं? त्याला जी म्हणजे फल न लागता, मोक्ष न होता ते काय होईल? वाया जाईल. म्हणून श्रवण केलेल्याचं काय झालं पाहिजे? मनन झालं पाहिजे. मननाचं निधी ध्यासन झालं पाहिजे. मग त्या सगळ्या, म्हणून हळूहळू अंतःकरणाचा काय वाढत असतो? अधिकार वाढत असतो. आणि अधिकार वाढल्यावर माणसाला त्याच्यातलं काय कळत असतं? वर्म कळत असतं. म्हणून बाबा हो, नुसतं श्रवण केलं ना, काही गोष्टी माणसाला ध्यानात राहतात. हे 1000 शाख, ते 1000 शाख, ते 1000 शाख, ते 1000 शाख सगळ्या गोळा करावं लागत आता. मग एकदा हे मांडायचं की मग पुन्हा लगे पुन्हा दुसरं मांडायचं, म्हणजे ऐकणाऱ्याला मेळ लागत नाही आणि सांगणाराच म्हणजे समाधान होत नाही. ते सांगण्यातून स्पष्टता व्हायला पाहिजे ना ती. म्हणून आपण जसं चिंतन ऐकतो त्याच पद्धतीने आपण मनन केलं आपला काय वाढन? अधिकार वाढत. पण आता आणखा कुठून मनन करणारे म्हणून सांगणे, श्रवण करणारे वाच नका काही ना बाबा मनन करता येऊन आता करता काय त्याला? पहिली गोष्ट हे ऐकायला येतच नाही, कोणी काय होत नाही, येतच नाही ते बिचारे. ते मग यायचं आमच्या डोक्यावर जातं, यायचं काय चालत जडांचं येतं ते कशावर जातं, म्हणून ते इथपर्यंत येतच नाही. आता चला उगून चुकून त्याच्यातले काही विचारे आले, ते ऐकते विचारे आपले ऐकते ते विचारे काही नंतर त्याच्यावर चर्चा करते, काय झाला विषय काय नाही झाला, कोणची मांडणी झाली, कोणती युक्ती कशी होती, कोणची युक्ती कशी होती, याच्यावर कोणी चर्चा गिर्चा करतं का? नाही करीत. स्वतः अशी मनन करतं का? नाही करत. मग गप्पा करते काय, इकडे काय आवड भरी काड्या आवड भरची काड्या आवड वरती काड्या. म्हणजे झालं मनन केलेलं, आपण ऐकलेलं गेलं करायचं सांडवी करूया आता. असं होतं ते. मग आता त्याला म्हणावं मनन करा मनन करा, ते म्हणजे ऐकायचे ऐका पुन्हा मनन बी करा. पण सांगितलं म्हणजे याच्यातले तुम्हाला सांगतो 99% येणार नाही. किती? एखादाच राहिला तर राहील, तो बी नाही तर निसता महाराजच राहील. मनन करीणार आपण त्याला विचारा काय झाला विषय सांगा बरं, सांगा बरं. ते म्हणजे महाराज आम्हाला कळत पहा पण बोलता येत नाही. काय म्हणा महाराजांनी पुन्हा ते म्हणजे कळत आम्हाला सगळं कळत तुम्ही सांगितलं पण काय होता येत नाही, बोलता येत नाही, बोलता येत नाही. मग तुला जे कळत ते बोलता येत नाही, म्हणजे तुला कळत आहे आम्ही म्हणावच कशावर आता. म्हणजे आता समजा मीठ कसं असतं, सांगतो मीठ कसं असतं. काय सांगायला तू ते म्हणलं मला कळत आहे का मीठ खरट असतंय. मग जे कळत आहे ते तुला बोलता येत आहे ना. अरे जे कळत आहे इकडे व्यवहारात ते काय होता येते, बोलता येत. मग आता जे कळत आहे ते बोलता येते. इकडे म्हणतो का महाराज मला व्यवहारात बायको कळत पण कशाला बायको म्हणावी मला बोलता येत नाही असं म्हणतो का? नाही म्हणतो जिच्या गळ्यात माळ घातली तिला काय म्हणावं, तू म्हणा. वर्ग कसं मग कोणाला म्हणावं, जे माझ्यापासून झालंय याचंय त्याला काय म्हणावं, वर्ग म्हणावं. असं कळत की नाही इकडं. कशाला म्हणावं, तिखट कशाला म्हणावं, कळत आहे का नाही. रूप कशाला म्हणावं हे कळत आहे का नाही. कळत आहे इकडं. म्हणजे जे कळत आहे ते बोलता येते का नाही. आणि इकडं ते मला कळत आहे पण बोलता येत नाही. म्हणजे महाराजाला वाटू नाही की याला कळत नाही म्हणून. कळत आहे शहाणा आहे फक्त बोलता येत नाही. म्हणजे कबूल नाही करायचे ते माणसं. आपण विचारा बरं त्यांना काय काय सांगितलं, त्याला सांगितलं सांग श्वासात आणि शरीरात काय फरक आहे, ब्रह्म कशाला म्हणा, अंतकरण कशाला म्हणा, उपाधी कशाला म्हणा. नाही नाही ते म्हणजे ते तुम्ही विचारलं तरी आम्हाला ती बोलता येत. हे काय असं काय ऐकण्याचं लक्षण झालं का ते भाऊ. म्हणून व्यवस्थित आहे का. अरे जी गोष्ट माणसाच्या जीवनात महत्वाची वाटते म्हणून तर महाराज म्हणतात इथं अधिकारी लागतो. कोण लागतो? विवेक वैराग्य, किमान वैराग्य, विवेक आणि वैराग्य.
आणि ते पुढचं येतच असतं, समाधी षटक, मोक्षाची तीव्र इच्छा, ते येतच असतं पुढचं. बघा तुम्ही समजा तुम्ही दवाखान्यात गेले, मग डॉक्टर जेव्हा गोळ्या औषधी घ्यायचं सांगतो तेव्हा कसं एकाग्रतेनं ऐकता, एकाग्रतेनं ऐकता आणि नंतर ध्यानात बी ठेवता. आणि पुन्हा डॉक्टर विचारतोय कोणचं कोणचं सांगितलं सांग बरं आता. ते म्हणतोय ही दुपारी सांगितली डॉक्टर साहेब, ही तिसरा पारा सांगितली, ती संध्याकाळी सांगितली, ती जेवायच्या अगोदर. तिथं म्हणतो का तुम्ही सांगितलेलं मला कळाले डॉक्टर साहेब पण मला बोलता येत नाही असं म्हणतो का तू? नाही म्हणा, नाही सांगितलं. आणि एखादी जर नाही ध्यानात राहिली ते म्हणतो ही नाही राहिली ध्यानात, ती सांगा बरं एकदा पुन्हा. म्हणजे जी नाही ध्यानात राहिली ती विचारतो पुन्हा. म्हणजे त्याचा अर्थ तो रोग निवृत्तीचा काय आहे, जिज्ञासू आहे त्याला, जिज्ञासू. म्हणूनच तो ध्यानात ठेवतो का नाही. घरी आल्यावर नीट नेटक्या वेळेच्या वेळेवर घेतो. हो, मग आता हे जिज्ञासूचं लक्षण आहे. तसं हे चिंतन ऐकत असताना पुन्हा त्याच्याबद्दल बोलायचं बी नाही, ध्यानात बी ठेवायचं नाही, मनन बी करायचं नाही, हे काय जिज्ञासाचं लक्षण आहे का? कुठून जिज्ञासू, चला बाबा चलू द्या, आपल्याला हे चिंतन करायचं माझा पाहू, आणि आपल्याला या संसार बंधनातून काय व्हायचंय, पार पडायचंय. म्हणून हा जो काही जीवनमुक्तीचा सोहळा ज्ञानेश्वर महाराजांनी वंदनाच्या निमित्ताने केला, त्याच्यात आपल्याला म्हणजे महाराजांचं बोलणं ते त्याच्या भूमिकेत बोलले, ते परोक्ष रूपात बोलले, पण आपल्याला ते चिंतन करीत असताना आपल्याला अपरोक्ष स्वरूपाचं ज्ञान संपादन करायचंय. आणि ते ब्रह्म आणि माया हे अपरोक्षात घ्यायचे आपल्याला, कारण ह्या जगात सुद्धा अरे ब्रह्म आणि माया, कारण ब्रह्म बी अव्यक्त आहे आणि माया बी अव्यक्त आहे, ध्यानात असतो. म्हणून मायेचा बी अनुभव येत नाही, ब्रह्माचाही अनुभव येत नाही. आता ब्रह्माचा अनुभव येत नाही, मग ब्रह्म आहे असं कसं काय म्हणाले तुम्ही? तर विचारांती सिद्ध होतंय म्हणून ब्रह्म आहे म्हणावंच लागतं. ब्रह्म अनुभवाला जरी येत नसलं तरी ते आहे म्हणावंच लागतंय का? विचारानं सिद्ध व्हायला, काय व्हायले? विचारानं सिद्ध होतंय म्हणून ब्रह्म आहे. आणि माया अनुभवाला येत नाही पण मानावं लागत. काय व्हावं लागती? मानावं लागती. काऊन मानावं लागती? कारण मायेचं जे कार्य आहे जगत किंवा जगाबद्दल असलेली जीवाची जी सत्यत्व बुद्धी आहे, त्या सत्यत्व बुद्धीमुळे ही माया मानावं लागत. ही म्हणून महाराज म्हणलं ना काय, पार्था तया नाव ज्ञान येर प्रपंच ज्ञान, तेच सत्यत्व बुद्धी आहे अज्ञान. मग हे अज्ञान काऊन मानावं लागत? हे विज्ञान खरं वाटायला, म्हणून काय खरं वाटायला, म्हणून अज्ञान काय व्हावं लागत, मानावं लागत. म्हणून माया ही मानावं लागत. ब्रह्म सिद्ध होत, सिद्ध होतंय म्हणून ते आहे का अनुभवाला येतंय म्हणून आहे, सिद्ध होतं म्हणून. आणि माया मानावं लागती म्हणून ती आहे. कार्यावरून कारणाचं काय करावं लागतं, अनुमान करावं लागत. म्हणून मायेचं काय करावं लागलं, अनुमान करावं लागलं, मानावं लागली. माया अनुभवाला येत नाही. मग आता इथं अनुभवाला काय येतं, जग आणि जीव. काय अनुभवाला येतो, जग अनुभवाला येतं. आता जग काय आहे, हे माया कार्य काय आहे, माया कार्य. आणि जीव काय आहे, ही ब्रह्माची प्रगटता आहे. इथं जो जीव आहे ना, सगळ्यांच्या शरीरामध्ये जो जीव आहे ती काय आहे, ब्रह्माची प्रगटता आहे. आणि हे जे अंतकरण शरीर उपाधी जग आहे, हे मायेचं काय आहे, कार्य. ही उपाधी काय आहे, मायेचं कार्य आहे. आणि याच्यात जे चैतन्याची प्रगटता आहे ते ब्रह्म आहे. काय आहे, ब्रह्म. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना की तरी पार्था परिशिजे ते क्षेत्र म्हणीचे एक जाणे तो बोलीचे क्षेत्रज्ञ. अरे हे शरीर काय आहे, क्षेत्र आहे. आणि ह्या क्षेत्राला जो जाणतो तो कोण आहे, क्षेत्रज्ञ आहे. आणि हा जो क्षेत्रज्ञ आहे ना, तो मीच जाणणार होते. हा क्षेत्रज्ञच कोण आहे, मी आहे. म्हणजे क्षेत्रज्ञच ब्रह्म आहे. म्हणजे क्षेत्रज्ञच अस्तित्वानं ब्रह्म आहे आणि ब्रह्म प्रगटतेनं क्षेत्रज्ञ आहे.
चलू द्या आता पुढं जाऊ देऊ आपण, यायचंय आपल्याला. पण आता तिकडं आधी इकडं आणायचंय, मग इकडून तिकडं जायचंय. असं केलं ना आपण, कारण हा अमृत अनुभव असा घेतलाय ना आपण. या आधी तिकडून बोलावं लागतं, ब्रह्माकून मायेकून. आणि मग आता हे कुणीकून बोललेले आहे तर ब्रह्माकून आणि मायेकून. आधी आपल्याला कुणीकून बोलावं लागतं, ब्रह्मा आणि मायेकून. आता ते ब्रह्मा आणि माया इकडे आणायची खाली, ते ब्रह्म कुणीकडे आणायचं, आता जीवाकडे आणायचे. आणि माया कुणीकडे आणायची, जगाकडे आणायची. आधी तिला इकडं आणावं लागतं, आणि पुन्हा इकडं आणून मग यायला जग तिकडं मायेकडे न्यावं लागतं, आणि जीव ब्रह्माकडे न्यावा लागतो. तो म्हणजे झाला पाठ. आज येते परेशानीचं काम आहे. पण आता हे जर तिकडे सांगा, हे इकडे राहते ना. अमृत अनुभव आता माया ब्रह्म तिकडे जर चलू द्यावा तर ऐकणारे इकडे राहते. आता काय फायदा होईल त्याचा. चला, म्हणून आधी ते कुणीकडे आणावं लागतंय, इकडं आणावं लागतंय. आणि मग याच्याकडे आणून मग याच्याकडून पुन्हा यायला तिकडं नेऊन जगाचा बात करून ब्रह्मरूपावर घेऊन झाला. चला आता आपण ब्रह्माकडून इकडं आणायला तेव्हा हा जाणणाराच कोण आहे, क्षेत्रज्ञ ब्रह्म आहे. झालं. आणि ब्रह्मच कोण आहे, जाणणारा. आता हा जाणणारा ब्रह्म कसा, कारण जाणणारा हा अस्तित्वानं ब्रह्म. कशानं ब्रह्म, अस्तित्वानं. हा, आणि ब्रह्म हा प्रगटतेनं जाणणार. कसं आहे ते आता, म्हणून हे क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ म्हणजे प्रगट ब्रह्म असं म्हणा. काय यांना दास उद्या काय बोलतो तो, क्षेत्रज्ञ म्हणजे प्रगट ब्रह्म. आणि ब्रह्म म्हणजे अव्यक्त क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञच त्याचं अव्यक्त स्वरूप लक्षात घेतलं की तो ब्रह्म. आणि ब्रह्माचीच प्रगटता, व्यक्तता म्हणजे कोण, क्षेत्रज्ञ. म्हणून क्षेत्रज्ञ आणि ब्रह्म दोन नाही, हे आधी लक्षात असू द्या. लय मोठ्या गोष्टी करी जाऊ नका. काय क्षेत्रज्ञ आणि ब्रह्म काय नाही, दोन नाही असं भगवान बी सांगायले. कोण सांगायले, भगवान बी सांगायले, तुकाराम महाराज बी सांगायले, ज्ञानेश्वर महाराज बी सांगायले, आणि विचारानं बी सिद्ध होते. विचारानं सिद्ध होतंय की हा जाणणारा ब्रह्मरूप आहे. विचारानं काय होतंय, सिद्ध होतंय. याच्यात वाद नाही. म्हणून त्याला कोणी खोटं म्हणू शकत नाही, कारण ते कशानं सिद्ध झालं, विचारानं सिद्ध. दुसरी गोष्ट, शहाण्या माणसाचं प्रमाण आहे. कोणाचं आहे, शास्त्राचंही प्रमाण आहे, तुकाराम महाराजाचंही प्रमाण आहे, देवाचंही प्रमाण आहे. प्रमाण आणि विचाराने सिद्ध झालं, याला कोण खोटं म्हणू शकणार नाही. तुकाराम महाराजाचं बी प्रमाण आहे, जीवाव घे देव. देव बी स्वतःहून सांगायला लागले, तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मीच जाण ते. ज्ञानेश्वर मी महाराज सांगायले, सर्वांच्या हृदय दिशी अमुक आहे ऐशी, जे बुद्धी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धी सूर्यार्निशी ती वस्तू का मी. म्हणजे ते बी सांगायले की हा जाणणारा कोण आहे, परमात्मा आहे. आणि विचाराने मी सिद्ध होतोय की हा जाणणारा कोण आहे. तुम्हाला जाणणारा कोण परमात्मा रूप घ्यायला काय टोचत काय, त्याला वाटतं यायचं काय रोज चालतं, जाणणारा. आणि तुला काय माहित जाणणारा काय असतो, तर तू नीट लक्षातच घेत नाही, तुझी नियतच नाही ना. काय नाही, नियतच नाही, म्हणून त्याचं चालतं यायचं काय रोजचं. आणि माझं जाणणारा बदलणारा, याला अमृत अनुभव सांगता येत नाही, प्रकृती सांगता येत नाही, अध्यासवाद सांगता येत नाही, परिणामवाद सांगता येत नाही. तुला कळतो का तो परिणामवाद आणि अध्यासवाद. अरे इकडूनच चलत होती अध्यासवाद आणि परिणामवाद, तुला इकडून कळत इकडून गेल्या.
हा इथंच अक्कल काम करीन तू हेच नीट ध्यानात घेईन. हा हा हे रोज हे सांगते हे कवा मन तुम्ही कवा म्हणा हे हे महाराजानं जे सांगितलं ते तुम्ही स्पष्ट करून सांगा आम्हाला. हे महाराज हे का कळाले आम्हाला हे असं आहे ते तसं आहे. हा मग आता काम पडलं तर आम्ही पुढचं बी घेऊ. पण एक नीट नाही लक्षात एक नीट नाही माहिती आणि ते मध्ये द्यायचं रोज बी काय चालवतं. आता रोज रोज सांगून सर मूठ ध्यानात घेईन तू कधी मध्ये सांगून घेतो होय ध्यानात. जाऊ द्या म्हणून बाबा हो इथून सुरुवात लागते तेव्हा अपरोक्ष म्हणून आपल्याला काय करायचं आपल्याला जीवाचं म्हणजे आपलं आपल्याला ब्रह्मस्वरूपानं अपरोक्ष काय झालं पाहिजे ज्ञान झालं पाहिजे. आणि आपल्याला म्हणजे आत्म्याचं म्हणजे जीवाचं जीवाला जर ब्रह्मरूपानं ज्ञान झालं तर जगाचा काय होईल बाद होईल. आणि जगाचा बाद झाला म्हणजे जीव ब्रह्म आहे काय होईल सिद्ध होईल. म्हणून बाबा हो जीव ब्रह्म आहे हा अनुभव नाही येणार तो विचारानं काय होईल सिद्ध होईल. आणि जगत नाही असा अनुभव येणार नाही जगत नाही हे सुद्धा सिद्ध करायचे. इथं कशाच्या गोष्टी येतात इथं अनुभवाला प्राधान्य नाही कशाला प्राधान्य नाही अनुभवाला. हा इथं कशाला प्राधान्य सिद्ध होण्याला कशाला सिद्ध होण्याला. हा सिद्ध होण्याला आणि ते सिद्ध होण्याकरता त्याला विचारानं जे सिद्ध होईल ते खरं. आणि तो विचार कशाने करावा लागतो बुद्धीनं काय करावा लागतो. म्हणून तैसे विचारिता निरसले तरी प्रपंच सहजे साठवले मग उरले का जाणले उरले तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी त्याला म्हणावं ज्ञानी. चिंतन चाललं हा जो जाणणारा आहे त्याच आपण काहीतरी चिंतन करू. ह्या जगाच्या रूपाने जी अनुभवाला येईल आता ही जी माया आहे ना माया माया शब्दाचा अर्थ काय माहिती का आणि ब्रह्म शब्दाचा अर्थ काय. अरे जीव म्हणजेच ब्रह्म आहे जीवाच्या ठिकाणी असलेला अज्ञान म्हणजेच माया. काय काय जीवाच्या ठिकाणी यथेष्ट अज्ञान. कोणचं अज्ञान यथेष्ट अज्ञान म्हणजे एका जीवाला असलेला अज्ञान किंवा एका जीवाची माया म्हणजे अज्ञान आणि सगळ्या जीवाचं अज्ञान म्हणजे माया. मग तुला माया पाहायची तर तिकडे ब्रह्माकडे जाऊ नको तू ह्या जवळच हे माया कोणाजवळ हा आणि ब्रह्म बी पाहायचं असलं तर तिकडे जाऊ नको ते तर तुझं स्वरूपच आहे. स्वरूप हा ब्रह्म पाहायचं असलं ना ते तर तुझं स्वरूपच आहे. आणि माया पाहायची असली ना तू ह्या जवळच येते त्याच्या जवळ हा. म्हणून माया पाहायला तिकडं अमृतानं पोहोचलं का कुणीकडे शास्त्राकडे जाऊ नका. हे माणसं कुणीकडे निघले शास्त्राकड. कारण शास्त्र पाठ केल्यावर माणूस मोठा होतो महाराज होतो आणि मान्यता भेटती. आणि जर समजा माया पाहिली ब्रह्म लक्षात घेतलं तर तो मोठा नाही होत मुक्त होतो. काय होतो मुक्त. आणि मुक्त झाल्यावर लोक कोणी मानित नसते त्याला येड्यात काढते. आता मुक्ताला कोण मानत. अरे त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजाला तुकाराम महाराजाला कोण मानित होत कोण मानित नव्हतं. आणि त्या शास्त्री पंडिताला सगळे श्रीमंत हे ते मानित होते कारण त्याचे शास्त्र अभ्यास हे ते असल्यामुळे त्याला काय करायचे मान्यता. मग लोक मान्यता घ्यायची आली तर पंडित होता शास्त्र पाठ करीत म्हणजे काय घेता येते मान्यता घेता येते. तुम्हाला सांगतो ना आपल्या महाराजाकडे येते जास्त लोक नाही. काहून कारण तिथं शास्त्र शिकायला भेटत नाही. काय शिकायला भेटत नाही शास्त्र शिकायला भेटत नाही. तिथं मुक्त होता येत महाराजाकडे काय होता येतं मुक्त होता येतं पण शास्त्र शिकायला भेटत नाही म्हणून तिथे कोणी येत नाही.
ते शास्त्र शिकणारे ते त्याला मान्यता पाहिजे ते कोणी येत नाही तर मग महाराज काऊन येत नाही तर महाराज शास्त्र सांगत नाही तिथे महाराजाला काय शास्त्र माहित नाही काय महाराज इतका अभ्यास कोणीच करीत नाही अजूनही इतकं त्याला शास्त्र माहिती पण कधी काय करीत नाही ते शास्त्र सांगित नाही तेच तुम्हाला जो अनुभव आला ना तो अनुभव सांगते तुम्हाला तुमच्या ब्रह्मस्वरूपाचा जो अनुभव आहे तो अनुभव सांगते ते ब्रह्म ज्याच्या सांगते शास्त्र नाही सांगित ते म्हणते मी शास्त्राचा बांधलेला नाही ऐकणाराचा बांधलेला आहे मला काही मोठेपणा घ्यायचा नाही महाराज व्हायचं नाही म्हणून ज्याला महाराज व्हायचं त्यानं शास्त्र शिकत जा मुक्त व्हायचं त्यानं चिंतन करी जा अपरोक्षता म्हणून भाऊ इथं तुम्हाला जर कळालं तर कोणी मानायचं नाही बायको बी मानायची नाही पोरं बी मानायचे नाही लोक बी मानायचे नाही मग मुक्ताला कोण मानत असतो तो साधक असला तो मानत असतो साधक विरला किती असणार म्हणून तुम्हाला बाबा लोक काऊन ऐकत नाहीत अरे एवढे विद्वान आहेत ते एवढे हुशार आहेत इतक्या साध्या गोष्टी कळायच्या नाही का त्याला कळत्या आणि तुम्हाला बी काय कळायचं नाही का हे व्यवहार करणारे शुद्ध नाहीत का माणसं ह्याला बी कळत आहे पण इथं मोठेपणा नाही ना काय नाही मोठेपणा नाही म्हणून बाबा मोठेपणा एक दिवस याला सगळी राख लागणार आहे काय लागणार आहे केवढा बी मोठा असला तर त्याची राख होणार आहे राख त्याला ध्यानात ठेवा त्याच्या पुढे जाऊन सांगितलं इतका म्हणजे ते म्हणले अरे ही मान्यता म्हणजे डुकराचा गु आहे ते काय करते ना विचार न बोलून इतकं करून सांगून ऐकायला नाही लागा ना या गोष्टी बोलावं लागल्या म्हणून इथं मान्यता अरे एवढा मोठा रावण त्याला एवढी मोठी काय होती मान्यता होती त्याचा एवढा दरारा होता त्याचे 12 तोंड 12 धूळ जाऊन धुळीत मिसळले आणि शेवटी मरावं लागलं काही राहिलं नाही शिल्लक एवढ्याच्या मान्यतेला काय लागली राख लागली बाकीच्याची काय मान्यता म्हणून ह्या मान्यतेवाल्यानं मसन वाटा पाजा हे मानणारे कुठे गेले मसन वाट्यात गेले 184 ला डुकराच्या जन्माला गेले तवा निष्ठा चिरण हो आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूपावर जाऊन कृतार्थ व्हायचे या संसार बंधनातून काय करायचे पार पडायचे एवढं काम आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचंय आपल्याला ब्रह्मा आणि जी माया हे शास्त्रात सांगितलं आहे ते आपल्या जवळच आहे माया आणि ब्रह्म आणि ज्याच्यापासून ह्या जगताची उत्पत्ती झाली त्याला काय म्हणाव माया आणि या जगाला जो अधिष्ठान आहे त्याला म्हणाव ब्रह्म कोणाला म्हणाव ब्रह्म या जगाला अधिष्ठान आहे जगाचा जो अधिष्ठान आहे त्याला म्हणाव ब्रह्म आणि ह्या जगाला उपादान कारण जे आहे किंवा जिच्यापासून हे जग झालेलं आहे तुला काय म्हणाव माया चला आता माया कुठं आहे ती पाहू आणि ब्रह्म काय आहे त्याचं आपण काय करू चिंतन करू आता माया जरी अनुभवाला येत नसली तरी मायाकारी जगत अनुभवाला येत आहे चला आता इथं आपण चिंतन करू या सगळ्यांच्या शरीरात म्हणून महाराजांनी अगोदर सांगितलं की तुम्ही बुडावून निघा कुठून निघा आहे आम्ही कोण करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा कुठलीही गोष्ट तुम्हाला ऐकायची असेल तर मी कोण हे अगोदर कळा मी कोण आहे कोणचंही कार्य करायचं असलं कोणचंही म्हणजे ऐकायचं असलं बोलायचं असलं तर ते कधी बोलावं आधी कोण कळावं मी हे कळा मी हे असं आधी कळालं म्हणजे त्याचं करणं बी योग्य असतं त्याचं बोलणं बी योग्य असतं त्याचं ऐकणं बी योग्य असतं आणि ज्याला मीच कोण आहे हे कळालं नाही त्याचं बोलणं बी योग्य नाही त्याला कळालेलं बी योग्य नाही तो सांगत असलेला बी योग्य नाही समजा एखादी पागलबाई आहे
तिला स्वतःच ज्ञान नाही, काय नाही. हा, मग तिला कोणचं काम करायला देता तुम्ही? पागल बायला देवपूजा करायला देता का? स्वयंपाक करायला लावता का? काहून? कशाचं काय घाला कारण तिलाच आता शुद्धी नाही, ती तिच्या ध्यानी विचारायला आहे, कपडे कोणीकडे गेलेले, तिलाच आता काय नाही, शुद्धी नाही. मग तिची जर तिला नीट शुद्धी नाही तर तिच्याकडे कोणचं काम द्यावं? तिनं बोललेलं कोणचं एकाग्रतेनं ऐकावं? समजा एखादा दारू केलेला माणूस लूट झाला, हा, ते बेंदाडानं भरून आलाय, हे भरून आलाय, सगळं आलाय, त्याच्याकडे कोणचं काम देता तुम्ही करायला? मग आता त्याला कोणचं, त्याचं बोलणं कोणचं नीट ऐकता तुम्ही? बरं, तुमचं कोणता शहाणपणा सांगता त्याला? तेव्हा दादा हे शहाणपणा सांगायच्या बिलायकीचा राजा नाही, ना ऐकायच्या बिलायकीचा, न याला काही करायला लागायच्या लायकीचा, कारण त्याला त्याचीच काय नाही आता. म्हणून महाराजाला म्हणाला, आधी आपली शुद्धी करी, काय करी? म्हणून बाबा हो, या मोठ्या गोष्टी नंतर करा. शास्त्र काय असतं ते कळण नंतर कळण, आधी मी कोण आहे आधी आम्ही कोण म्हणजे ज्ञानेश्वर मी कोण आहे याचा काय करा, विचार करा. आता इथं मी म्हणणारा आहे का नाही? मग मी म्हणणारा कोण? त्याला विचारलं मी म्हणणारा कोण, तर ते म्हणतो मी म्हणणारा ह्यो मी. अरे मी म्हणणार आहे का नाही? आणि जो मी म्हणणार आहे तो करणारा की नाही, जाणणारा की नाही? कारण जो जाणतो त्यालाच मी म्हणता येत असत. बरं, काय करता येत असतं? जे जाणीत नाही त्याला मी आहे म्हणता येत नाही. म्हणतं का मी म्हणून? पाहून त्याला कळतच नाही. बरं, सोनं एवढं जरी किमतीचं असलं ते म्हणतं का मी म्हणून? पाहून त्याला मुंगीच्या शरीरातला जरी जीव असला तो म्हणतो का नाही मी म्हणून? म्हणजे कोणत्या शरीरातला जीव मी आहे म्हणतो ना, तुम्ही म्हणता का नाही मी आहे? मग मी आहे म्हणणारा जाणणारा कमी जाणणारा? जाणणारा. मग त्या जाणणाऱ्याला विचारा की तू जाणणारा कोणता? तर तो म्हणतो ह्यो मी. कोण मी? ह्यो मी. मग आता ह्यो मी आहे का? नाही. तरी ह्यो काय म्हणायला की ह्यो मी. मग ह्यो जाणणारा असून म्हणजे बघा, आता या देहालाच काय म्हणायला? मी म्हणायला. आता हा देह कसा आहे? हा अनित्य आहे. कसा आहे? अनित्य म्हणजे क्षण क्षणाला मरायला. आणि हा जाणणारा कसा आहे? न मरणार. आता हा देह कशाचा आहे? हाडा मासाचा आहे, म्हणून याला कळत नाही, म्हणजे जड. आणि जाणणारा चैतन्य. आणि हा रोगाचे भांडार असल्यामुळे तो स्वरूप आहे, आणि जाणणारा आनंद रूप आहे. मग जाणणारा आनंद रूप आहे, नित्य आहे, ज्ञान स्वरूप आहे. आणि तो जाणणारा ह्या न जाणणाऱ्या देहाला मी म्हणायला, क्षण मरणाऱ्या देहाला मी म्हणायला, दुःख रूपाला मी म्हणायला, म्हणजे हा मूर्खच का नाही? हा मूर्खपणा म्हणजे माया. हा मूर्खपणा म्हणजे माया. आधी माया चला, मग आता ही काय आहे? माया. मनावर मी मूर्ख नाही. आता देहाला मी म्हणायला काय म्हणल्यावर काय आहे? देह नसताना देहाला काय म्हणायला? म्हणायला. समजा ह्यो माणूस आहे, याला विचारलं तू कोण, तर ह्यो म्हणायला मी बैल. काय म्हणायला? बैल. असं म्हणू लागल्यावर तुम्ही याला शहाणच म्हणता का नाही? काय म्हणतात? माणूस आहे बाबा, माणूस आहे खरं, पण बैल म्हणायला म्हणून मूर्ख आहे. कसं आहे? हा माणूस आहे, कारण लक्षण कशाचे येतं? माणसाचे येते, म्हणून कोण आहे? माणूस आहे. बर का? पण बैल म्हणायला स्वतःला काय म्हणायला? म्हणून कसं आहे? मूर्ख बी, म्हणून माणूस बी आहे मूर्ख. तसा हा जीव काय आहे? परमात्मा. कोण आहे? कशामुळं? सच्चिदानंद आहे म्हणून. कशामुळं? सच्चिदानंद. कारण याचे लक्षणच आहे परमात्म्याशी, म्हणून कोण आहे? सच्चिदानंद. सच्चिदानंद परमात्मा आहे.
पण ह्यो परमात्मा असून काय म्हणाले मी माणूस आहे, मी हाडा मासाचा आहे, मी जन्मणारा मरणार आहे. पण ह्यो परमात्मा आहे खरंय, पण मूर्ख बी कसा आहे. मग याचा मूर्ख म्हणा म्हणजे माया. याचा मूर्खपणा म्हणजे माया. आणि याचं अस्तित्व म्हणजे ब्रह्म. काय याचं अस्तित्व हा अस्तित्व कोण आहे? स्वरूपानं ब्रह्म. आणि याचा मूर्खपणा म्हणजे काय आहे? माया. आता ती माया आहे बघा. मग त्या मायेनं काय केलं तुम्हाला माहिती का? मग ह्यो मरणारा नसून याला मरण्याचं दुःख भोगायला लावलं. काय लावलं आता? मरताना रडत कोण? शरीर का जाणणारा? म्हातारा झाला म्हणतो ते जाणणारा म्हणतो म्हातारा झाला का शरीर म्हणतो म्हातारा झालं? जाणणारा म्हणतो. रोगी झालं तेव्हा शरीर म्हणतो रोगी झालो का? म्हातारा जाणणारा म्हणतो रोगी झालं. या जाणणाऱ्याला रोगी कोण केलं? केलं. आता नाही केलं म्हणा तर रडायला कसा मग? म्हणजे कोण केलं आता? म्हणजे मायनस केलं म्हणजे याच्यात मूर्खपणाने केलं का नाही आता? मग यात मूर्खपणाच मग आता जन्म मरण चला आपण थोडं चिंतन करू. अरे जरा ऐकलं समजा हे जे जन्म मरणाचं दुःख आहे, हे जन्म मरणाचं दुःख शरीराला का ते मरत त्याला माहिती नाही. काय नाही? ते मरत त्याला माहिती नाही. ते म्हातारं झालं, ते म्हातारं झालं त्याला माहिती का? नाही. मग त्याला माहित नाही ते म्हातारं झालं म्हणून ते म्हणतं का मी म्हातारा आहे? नाही. त्याची काही तक्रार आहे का? नाही. बरं तू जाणणार आहे, तुला म्हातार पण कळतं त्याचं, पण तू म्हातारा आहे का? नाही. मग तू म्हातारा नाही, तू जन्मणार आहे का? नाही. मग तू गपची बसणार. तू कशाला म्हणतो आता मी म्हातारा आहे, हे म्हातारा आहे? त्याला म्हणू दे. ते तर म्हणत नाही. ते म्हणत नाही म्हणून त्याची तक्रार नाही. आणि तू म्हातारा नाही म्हणून तुझी तक्रार नाही. तक्रार आणली कुठून अशी? मग ती मायेनं आणली. ह्या मूर्खपणानं आणलेली तक्रार आहे आता. ही जन्ममानाची तक्रार हे लक्षात आवडेल. म्हणजे कोणी आणली आता? मायेनं आणली. म्हणून तिला वाजवायची आता. काय कर आता? तिचा काटा काढायचा आता. काय करायचं आता आपल्याला? ही तक्रार हे जन्म मरणाचं दुःख कोणी आणलं आपल्या ठिकाणी? म्हातारपणाचं दुःख कोणी आणलं? मायेनं आणलं. हे लक्षात आवडेल. तिचं दुःख कोणी आणलं आता? आनंद रूप असून याला आनंदाची वासना झाली. कशाची झाली आता? आनंदाची वासना झाली. आता या आनंदाला आनंदाची वासना हो का? होत नाही. मग ती झाली त्याचा अर्थ मूर्ख आहे. गंमत करू ना महाराज गमती सांगत असते. समजा या माणसाला नवरा करायची इच्छा झाली. त्याची इच्छा झाली द्यावा का नाही त्याला नवरा आणणार? त्याला समजा अरे तूच नवरा आहे. तुला बायको करायची इच्छा झाली तर तुला करायची इच्छा झाली म्हणजे नवरा करायची इच्छा झाली त्याला नवरा आणून द्यावा का समजा मूर्ख आहे आता? मग त्याला काय करावं? अरे त्याला सांगा तूच नवरदेव आहे. तुला माहिती नाही नवरदेवाचं लक्षण किती आहे. म्हणजे मूर्खच का नाही याला नवरा करायची इच्छा झाली. हे सच्चिदानंद ब्रह्म आहे. काय आहे? आणि याला आनंदाची काय झाली? इच्छा झाली. ते कोणाला म्हणाला काय घ्या आता? आनंद. मग समजी जा या आनंद रूप आहे. पण याला जर आनंदाची इच्छा झाली तर हे मूर्ख आनंद. मूर्खपणा त्याला मूर्खपणा आणावं लागला. आता तो मूर्खपणाला फोटो नाही काढता येत पण आता मानव लागला का नाही तुझ्या कार्यावरून तू असं म्हणायला त्याचा अर्थ मला म्हणावं लागलं की तू कसं आहे? मूर्ख आहे. बरं झाला ते झाला बरं का? आनंद असून आनंदाची काय झाली? इच्छा झाली. एका बाबाचा मूर्खपणा. तिकडे आता जग दुःख रूप आहे. कसं आहे? विषय कसे येतात? दुःख रूप आहेत. आणि त्या दुःखरूप विषयातून सुखाच्या प्राप्तीची इच्छा झाली. कशाची इच्छा झाली? झाली इच्छा
पण कशातून दुःख सुख मिळवायचंय? विषयातून. आणि ते साक्षात दुःख रूप आहे. ते साक्षात दुःख रूप आहे. आणि ते साक्षात दुःख रूप असताना त्याच्यातून सुख मिळवायची काय झाली? डबल मूर्खपणा. आता त्या विषयात सुख नाही, काय नाही? सुख नाही. त्याच्यातून इच्छा झाली. इच्छा झाली म्हणून ते मिळवायचे प्रयत्न प्रयत्न करून बेजार होऊन मिळवलं. ते विषय काय मिळवले आता ते मिळाले ते दुःख रूप मिळाले का सुख रूप? दुःख रूप मिळाले. मग ते मिळाल्यावर ते दुःख रूप मिळाल्यावर ते दुःख देते का सुख देते? आणि ते दुःख देत असताना येऊन म्हणाले त्याच्यातून काय मिळालं? सुख मिळालं. ते पण मूर्ख. आणि पुन्हा त्याच्यातून सुख मिळालं असं म्हणायला, आता म्हणायला त्याच्यातून सुख मिळालं का? त्याच्यातून सुख मिळालंय नाही. मग सुख तर मिळालं नाही, नुसतं मानलंय. आणि मानलंय म्हणजे काय सुख होतं काय? साक्षात झालंय दुःख आणि मानायला सुख. इतकं तर काय? साक्षात झालं काय? दुःख आणि मानायला काय? सुख. मग आता ते येऊन बसलं दुःख. पहिलं होतं दुःख, हे डबल आलं दुःख. मग आता ते दुःख निवृत्ती करतात पुन्हा वासना, पुन्हा सुखाची इच्छा. मग अशी सुखाची आशा जन्म गेला. काय गेला? आणि जन्म गेला आणि सुख नाही झालं. आणि सुखाच्या काय राहिल्या? वासना राहिल्या. आणि वासना बी राहिल्या, त्या बी कुठं राहिल्या? विषयातून राहिल्या, संसारातून राहिल्या. आणि मग त्या वासना आता कुठं नेऊन घालणार? 84 ला. मग आता हे सगळा कारभार 84 ला फिरवण्याचा कोणी केला? यानच केला. याच्यात मूर्खपणा का नाही? आता कशानं? म्हणून ही मूर्खपणा. तिला म्हणावं माया. कशाला म्हणावं? शास्त्रात त्या माया घ्या काही शिकू नका. कुठली माया आहे? म्हणून याचा मूर्खपणा. मग तुमचा मूर्खपणा आहे का नाही? आता मान्य आहे का नाही? कबूल आहे का नाही? त्या म्हणे जाऊन माया. मग बेजार कोण केलं तुम्हाला? आता मायानं केलं. मग आता बेजार व्हायचं का तुम्हाला का नाही व्हायचं? नाही व्हायचं का? मग तिला काढा आता. म्हणून आपला मूर्खपणा काढून मग आता तो मूर्खपणा काढायचा असला तर विचार करा कुठून सुरू झाला. म्हणून मी पासून सुरू झाला की मी कोण हे न कळाल्यामुळं पहिली सुखाची इच्छा, पहिल्याची इच्छा. मग ते पुढे सुरू झालं. मी न कळाल्यामुळं देहाला मी समजला आणि म्हणून दुःखाला सुरुवात. झाली सुरुवात. म्हणून मी कोण या अगोदर आता मी कोण आहे पहा. कोण मी? ज्याला कळत तो मी. मग तुम्हाला कळत हे तुम्हाला कळत. तुम्हाला कळत हे तुम्हाला कळत. म्हणजे तुम्हाला तुमच्या कळण्याचं प्रत्यक्ष ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? प्रत्यक्ष ज्ञान. म्हणजे तुम्ही चैतन्य रूप आहात हे काय आहे? प्रत्यक्ष. तुम्ही चैतन्य कशावरून कळत म्हणून. आणि नुसतं कळतच का? मला कळत हे बी मला कळत. म्हणजे आपलं चैतन्य तो बी आपल्याला कळत. म्हणून आपण चैतन्य आहोत हे प्रत्यक्ष. चैतन्य प्रत्यक्ष. म्हणून तुम्ही चैतन्य हे झाकलेलं नाही बाबा, उघड आहे. आणि ते तुम्हाला कळत आहे की मी कोण आहे? चैतन्य आहे. आता हे शरीर जड आहे हे विचाराने ठरवावं लागत. कशाने ठरवावं लागत? विचाराने ठरवावं लागतं. तो बी काय विचार फारसा अवघड आहे असं नाही. आता हे शरीर जड आहे हे विचाराने ठरवावं लागतं. आता हे शरीर जाणणारा आहे असा अनुभव येतो. काय येतो? अनुभव येतो. पण विचाराने ठरवावं लागतं हे काय आहे? जड आहे. आता हे शरीर जड कशावर? हे शरीर कशाचं झालं? पंचमहाभूताचं झालं. मग आता हे शरीर पंचभूताचा परिणाम. कशाचा परिणाम आहे? पंचभूताचा परिणाम आहे. आता हे समजा पंचभूत कशाला म्हणा तुम्हाला माहिती नाही. एकदा ध्यानात ठेवा. ते ह्या शरीरात कसे ते पवावं ते म्हणतात त्याच्यात महाराज. तितकं झालं ना तुमचं काम होतं ना. तुला काय करायचं? रोज त्याच बी गोळ्या दिल्या डॉक्टरनं. तो हा रोग जातोय ना तुला चापरे बनावून काय करायचं? बदलून गोळ्या पाहिजे बदलून तो हा रोग जातोय ना. काय जातोय?
तर मग तेवढं तर इतका गुस्सा द्यायला भारी भारी देत नाही मग तुम्हाला भारी भारी गोळ्या खायला मजा येते. मग तू काय भारी भारी गोळ्या खाऊन रिॲक्शन येऊन तुला गुण आलाय ना तुला काय करायचं गुण येण्याशी मतलब असतं म्हणून रोग्याला औषध कोणतं देतो यशस्वी याला देणार नाही रोग आण्याशी मतलब हे तसं बाबा हो ज्याला भूक लागली ना त्याला भूक भागवण्याशी मतलब असते कशाशी भूक भागवणे. भूक भागणे मग ते कऱ्या भाकरी का असं काय होईन ते म्हणले कऱ्या भाकरी पाडता तुम्ही भूक भागत ना तुला काय करायचं तुम्ही फोडणीत नाही दिली चटकदारच नाही जिलबीत नाही भाज्यात नाही ते मला ते सगळं असलं तरच खाईन त्याला म्हणा तुला भूक नाही असं म्हणतो का भूक न मागे साधन आणि झोप न मागे आणि ज्याला खरी भूक लागलेली ते काय असं चालणं मागतं काय ते आणलं तरच खाईन नाही तर मी नाही खाणार जाऊ द्या जे असं ते पोट भरू द्या झोप आलेला म्हणतो का बिछानात पाहिजे कुलरात पाहिजे हे पाहिजे असं म्हणतो का त्या एकलं काय पडलं की झोप तसं ज्याला मुक्त व्हायचं ना बाबा ज्याला संसार बंधनातून पार पडायचं ना तो आता चापरीपणा करीत नसतो हेच सांगितलं रोज तेच सांगितलं रोज तुला काय करायचं तू संसार बंधनातून पार पडला ना झालं तेवढं त्याच्यातून मुक्त व्हायचं तुला प्रपंच नाही ठरला ना दुःख नाही ठरलं ना तू सच्चिदानंद ब्रह्म तुझ्या ठिकाणी द्वैत नाही ठरत ना झालं तुझं काम मग ते इतकंच असतं का तुला काय करायचं डोसक्यात घेऊन नाचायचं काय तुला लय मोठं असलेलं तुला इकडे संसारात बी लय मोठं लागत गोळा करायला लोक मानायला लागत कशाला लागत म्हणून बाबा हो संसारात जगायला जास्त नाही लागत लोक मानायला जास्त लागत तसं परमार्थात बी जास्त नाही लागत कळायला मुक्त व्हायला महाराज व्हायला जास्त लागत म्हणून ध्यानात घ्या आजच्या काही जास्त गोष्टी नाही चला काय चाललं आपलं चिंतन की पंचभूत कशाला म्हणावे ध्यानात घ्या पंचभूताचे नाव आणि पंचभूताचे रूप पृथ्वी हे नाव आणि घट्ट आहे तिचं रूप ध्यानात असलेला नीट पाणी हे नाव आणि पातळ हे त्याचं रूप अग्नी हे नाव आणि पोळणं हे त्याचं रूप वारा हे नाव आणि हल्ल हे त्याचं रूप आकाश हे नाव आणि पोकळ हे त्याचं रूप हे झाले नाम आणि रूप पंचभूताचे नाव आणि पंचभूताचे रूप आता नाव हे सगळे ध्वनी येत काय येतं ध्वनी येत आणि ते त्याचे आपले आपले रूप हे ध्वनी कशा करतात ते रूप कळण्याकरता खूण आहे कशाला म्हणावं आकाश जे पोकळ आहे कशाला म्हणावं पृथ्वी जी घट्ट आहे कशाला म्हणावं पाणी कशाला म्हणावं अग्नी जे पोळकृष्ण आहे त्याला कशाला म्हणावं वारा जे हालत पैसला पंचभूताचा आता घट्टपणा कुठेही असला तर तो पृथ्वी रूप आहे कुठेही घट्ट म्हणून जे अनुभवाला आलं ती कोण कुठेही कुठलाही पातळपणा हे कोण आहे पाणी कुठली उष्णता कुठलंही हलणं आणि कुठली बी पोकळी असू दे ते कुठं आता शरीरात असू द्या का जगात असू द्या का ब्रह्मांडात असू द्या का कुठं बी असू द्या आपण जी घट्ट रूपाने ती काय आता दुधामध्ये पाणी असतं का पृथ्वी बी असती पृथ्वी बी असती बर का साहेब कसं आहे पृथ्वी असते आपण म्हणतो ना दूध घटवट आहे कसं आहे मग तो घटवटपणा पाण्याचा का पृथ्वीचा समजा पाणी म्हणतं का माणूस घटवट आहे म्हणून डेऱ्यातलं पाणी घ्या ना ते म्हणतं का पाणी घटवट आहे नाही कारण त्याच्यात काय नाही पृथ्वी नाही त्याच्यात म्हणून तुला घटवट म्हणतो माणूस आणि दूध
गटवटी जरा का पातळ पाणी जास्त टाकलं म्हणजे त्या दुधातला घट्ट भाग कोण आहे? पृथ्वी. आणि पातळ भाग पाणी. मग जास्त पाणी आहे आणि थोडी पृथ्वी आहे. तसं आता ते कुठं बी घट्ट भाग असतो. आता या शरीरातला घट्ट भाग कुठला? शरीरात जेवढा घट्ट भाग आहे तेवढी काय आहे? पृथ्वी आहे. तिथे असू द्या कुठं बी. आता शरीरातला घट्ट भाग कोण आहे? पृथ्वी आहे. शरीरात जो पातळ भाग आहे पाणी. मग याच्यातलं लाळ, घाम, रक्त, मूत्र, वीर्य चलू द्यायचे असं ते पातळ भाग. ते पातळपणा कोण आहे? पाणी. याच्यातली उष्णता जठराची उष्णता असू द्या कुठली उष्णता पण कोण आहे ती? अग्नीचा आहे. ते गरम लागतं का नाही शरीर? गार पडलं गार पडल्यानंतर ते चिखल होईल. त्याचा अग्नी गेला देह नव्हे सध्या चिखल नाही ते जरा गरम चिखल आहे. जरा गरम म्हणजे याच्यात उष्णता आहे. उष्णता काय आहे? अग्निरूप आहे. याच्यातली उष्णता अग्नी आहे. झालं. याच्यातलं हलणं आहे का नाही? मग झाडाचं हलणं झाडाचं का वाऱ्याचं? कसं आहे शरीरातलं हलणं शरीराचं का वाऱ्याचं? मग इथं हलण्या रूपानं कोण? वारा. आणि त्या वारा शिरायला पोकळी लागली का नाही? मग इथला पोकळ भाग कोण आहे? मग इथला पोकळ भाग आकाश. बर का? इथलं हलणं हवा. इथली उष्णता अग्नी. इथली पातळ भाग पाणी. इथला घट्ट भाग पृथ्वी. मग आता हे 5 रूपानं पंचभूत आहे का शरीर आहे? हे पंचभूत आहे. मग म्हणायला शरीर असायला पंचभूत. कशाला? म्हणायला येते शरीर. असायला शरीर आहे. असायला जर शरीर आहे तर दाखवलं कुठं माणूस येतं? दाखवतो माणूस. घट्ट भागाला हात लावशील तर आमची पृथ्वी आहे. पातळ भाग सांगशील हो माणूस आहे तर आमचं पाणी आहे. उष्ण भाग सांगशील तर आमचा अग्नी आहे. आणि हलणारा भाग सांगशील तर आमचा आणि पोकळ भाग सांगशील तर आमची आकाश. तू हा माणूस कुठून आणला? म्हणायला माणूस. कशाला माणूस येते? पण असलेले कोण येते? पंचभूत. मग अस्सल पंचभूत. शरीर म्हणजे काय? नीट आलं का ध्यानात तुमच्या? आता हे शरीर आहे का पंचभूत आहे? पंचभूत. आता आणि तुम्ही त्याला जाणणारे पंचभूतच का नाही? म्हणजे नाही. तुम्ही माती आहेत का नाही? बाबा तुम्ही माती आहेत का नाही? तुम्ही बोला. तुम्ही माती आहेत का नाही? तुम्ही माती आहेत का नाही? हो बघा. अवघड आहे ना ते का? मग ऐकून जाऊ द्या. मग आता आहे मातीला कळत नाही तुम्हाला. त्याला वाटलं मी आता बघ मीला शरीर म्हणत होतो आणि शरीर तर माती ठरलं म्हणजे मी बी कोण आहे मग? पण बाबा हो तुम्हाला माहिती की मातीला कळत नाही तुम्हाला. पाण्याला कळत नाही तुम्हाला. वाऱ्याला कळत नाही तुम्हाला. अग्नीला कळत नाही तुम्हाला. आकाशाला कळत नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही पंचभूत नाही. आणि पंचभूत जर तुम्ही नाही तर तुम्ही शरीर नाही. कारण ते पण पंचभूतच आहे. कोण आहे? पंचभूत आहे. आता गंजीवरला कापूस जर तुम्ही नाही तर अंगात घातलेले कपडे बी तुम्ही नाही.
नाही, कारण ते बी कापूसच आहे, फक्त विणलेला कापूस. कसा? तसं हे पंचभूत म्हणजे जसे तुम्ही नाही तसं शरीर सुद्धा तुम्ही नाही, ते विणलेले पंचभूत. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई हे एकत्र आलेले पंचभूत. कसे ते एकत्र आले, पण आहेत काय ते पंचभूत. म्हणजे मी शरीर नाही, म्हणजे मी दिसणारा नाही, मग याच्यातलं स्थूल देह बी मी नाही, सूक्ष्म देह बी मी नाही. चला, म्हणजे मग आम्ही नाही का? मग मी कोण आहे? जाणणारा. कोण आहे? जाणणारा. मग शरीर नसलेला जाणणारा. कसा? शरीर नसलेला जाणणारा, केवळ जाणणारा. काय आता वेगळं वेगळं काय केलं? आता जरा शहाणा झाला. काय झाला? जरा शहाणा झाला आता, की आता मी आहे, पण मी दिसणारा नाही, पाहणारा नाही, तरुण नाही, बालक नाही, जन्मणारा नाही, मरणारा नाही. म्हणजे विकार माझ्या ठिकाणी नाही. ह्या विकारवान देहाला जाणणारा मी त्याचा द्रष्टा. पुन्हा मी त्याचा आता द्रष्टा. म्हणजे आता मी देहून कसा आहे? आणि देहून मी वेगळा आहे असं समजलं. इतका शहाणपणा आला की मी मरणारा नाही कळालं ना. मरणाचं दुःख गेलं ना, जन्माचं दुःख गेलं, म्हातारपणाचं दुःख गेलं, म्हणजे परत काही गबाळ केलं ना आता. ते म्हणले मी देहून मी वेगळा म्हणल्या इतकं कळाल्या काय होतं महाराज. इतकं कळाल्या तो बायको केली. तेव्हा काय झालं सांग बर? नवरा झाला. काय झाला? नवरा झाला. मग नवरा झाला तर इतका बँड लावून वाजवायला, फोटो काढायला लागला. मग नवरा झाला म्हणजे काय मरत नाही काय? नवरा मरत नसतो, मरतोच. आणि मरतो म्हणल्यावर बँड लावला कशाला? मरायला का? पण ते मरण ध्यानात नाही म्हणून नाचायला काय व्हायला म्हणून मग बायको केली म्हणजे काय लई मोठी गोष्ट झाली काय? मसनवाडा पाहिजे ना, मग कळलं तुला. वर्ग झालं म्हणजे काय लई मोठी गोष्ट झाली काय? चांगला मानला म्हणजे काय लई मोठी गोष्ट झाली काय? मरणातून पाहिजे ना ते. मग मरणातून पाहिलं तर ते काय मोठी गोष्ट आहे का? समजा तुम्हाला म्हणलं तुम्हाला आमदार करतो तर फाशीवर देतो, जमतंय का? त्याला आमदार किती दिसणार, ती फाशी दिसणार, जाऊ द्या तुमचा आमदार. जसं इकडं संसारात सगळा झाला, पण काळानं काय दाबलेली काय मोठा झाला. हे मोठ झालेल्या रडायची काय आली काय मोठा. आणि देहावून मी वेगळा कळालं. कशाहून वेगळा? देहावून मी वेगळा कळालं. देहावून मी वेगळा कळालं तर मग म्हातारा नाही, तरुण नाही, बालक नाही, जन्मणारा नाही आणि मरणारा नाही. आणि मरणारा नाही म्हणल्यावर बरं आहे का नाही? बरं झालं. ते म्हणलं बाप नाही. आता बाप कशाला मरतून ठेव? बाप म्हणून काय मरायचं का तुला? मरण नाही ध्यानात म्हणून तू बाप मानण्यात म्हणायला. मरण नाही ते बरं आहे का नाही? म्हणून साधकाला मरणातून पार पडण्याकरता आलेला असतो इथं त्यो. आणि त्याला कळालं की मी देहावून वेगळा म्हणल्यावर ते म्हणतो मरणच नाही आता, मरण माझे मरून गेले, मज केले आव पुसले, गुड घोसले, घोस घोसले. त्याच्या आनंदाला काय पार तुला ती मरकी बायको भेटली आणि ते दोघे बी मसनात जाणार. इतका नाचायला न मरणं कळाल्यावर किती नाचन साधं. त्याच्या आनंदाला काय पारावर राहील का? का त्यो म्हणे महाराज हे रोज तुम्ही ते सांगितलं जोर झालं. बरं ते म्हणलं कळाला मग रोज तेच. अरे कळाल्यावर बी रोज तेच कळाल्यावर त्या न मरण्याच्या भूमिकेचा आनंद भोगायला भेटल तो. रोज बी कळालं, रोज बी ऐकायला भेटल तर रोज नाचन त्यो. ते म्हणे मी तर न मरणार आहे तर कळालं, पण या निमित्तानं मला माझ्या न मरण्याचा काय भोगायला आनंद भेटतो, कारण मी त्या भूमिकेचा काय जातो यायला कशाचं कळणं. भूमिका येडीला सासर माहेर
घ्यायचं का हो चला चला आता कसे निघलो आपण आता वेगळे निघलो म्हणजे बरंच काम झालं काय काम झालं बरंच काम झालं की आता आपण शरीर नाही इंद्रिय नाही प्राण नाही याच्यावर कसे येतं वेगळे येतं मग ते वेगळं ना आपण वेगळे आता राहिलं फक्त द्वैत काय राहिलं आता दोन राहिले आता ते द्वैत राहिलं म्हणजे अजून उपाधी राहिली पण आता हे द्वैत काऊन निर्माण झालं याचं बी कारण अजून मायेचा लेश आहे काय आहे मायेचा लेश आहे कसं आहे तुम्हाला सांगतो समजा आपल्याला झोपीमध्ये आपण एकटेच होतो की नाही जाणणारे तेव्हा आपल्याला स्वप्न पडलं काय पडलं स्वप्न पडलं पण स्वप्नात आपल्याला ते अनेक अनुभवाला आलं तिथलं जग अनुभवाला आलं तेव्हा आपल्याला काय वाटलं खरं वाटलं कशामुळं झोपीची जाग होती कशामुळं आता जाग झाल्यावर मला नाही ते भास होता काय होता ते नव्हतंच तिथला वाघ नव्हताच पण आता जाग झालं मन लावला नाही येईन मागून वाघ काय होईल असं समजा अजून नीट जागा झाला नाही ते मला आता दिसलं कोण एखाद्यावर आला मागून तर मग का करा ते सगळा दिसलं पण नख दिसायला त्याचे जर घेऊ लागला तर असं समजा किंवा नीट जागा झाला तसं आहे शरीरात वेगळं कळालं समजा आपल्याला पण आता हे याला आहे ना ते जड म्हणून आहे ना आपण चैतन्य ते बदलणार ना आपण बदलणार आहे ते अनेक ना आपण म्हणजे द्वैत अजून आहे आता हे द्वैत कुठून आणलं द्वैत नसताना कारण विचारानं द्वैत काय होत नाही सिद्ध होत नाही आणि जर द्वैत मानायला लागला कारण चैतन्याच्या कारण हे जे द्वैत अनुभवाला येईल ना हे पारमार्थिक नाही कसं नाही ते अरे जे अनुभवाला आहे पहिली गोष्ट ते चैतन्य नाही ठरवलं जड ठरवलं असं ठरवलं ते नित्य नाही अनित्य हे ठरवलं बरं का ते आनंद रूप नाही दुःख रूप झालं आता काय केलं वेगळं केलं आता ते वेगळं ना आपण वेगळे आता आपल्याला त्याला नाही ठरवायचं काय ठरवायचंय आपण ते आहे वाटायला ना आणि ते आहे जरी अनुभवाला जरी येत असलं पारमार्थिक नाही कोणचं नाही पारमार्थिक नाही आहे ते पण व्यावहारिक आहे प्रतितीला यायलंय पण कसं आहे व्यावहारिक आहे आणि आपण प्रतितीला यायलो पण आपण कसे आहोत पारमार्थिक आहोत म्हणून ते काय नाही पारमार्थिक नाही म्हणून पारमार्थिक द्वैत नाही कोणचं द्वैत नाही आता पारमार्थिक द्वैत नाही म्हणजे अस्तित्वानं द्वैत नाही खऱ्यानं द्वैत आहे अनुभवाला आले पण ते कोणचं द्वैत आहे व्यावहारिक द्वैत आहे आपल्या सत्तेत नाही ना ते पारमार्थिक दृष्टीनं नाही जसं आपण 3 सत्ता मान युक्ती ध्यानात घ्यायला म्हणजे बाद होऊन जाईल जगाचा काय होईल म्हणजे आपल्याला ती माया संपून टाकायची ब्रह्मशिल्लक ठेवायचे झालं आपला मोक्ष सुद्धा आपलं प्रवचन झालं आपलं काम चला आता आपण 3 सत्ता मानतो ना व्यवहाराने किमान 2 सत्ता तर माहिती आहेत आपल्याला तिसरी माहिती नाही आता आपण लक्षात घेऊ तिसरी सत्ता आता एक प्रातिभाषिक आणि व्यावहारिक 2 सत्ता प्रतिबिंबाची प्रातिभाषिक सत्ता आणि शरीराची व्यावहारिक सत्ता मग आता आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हा प्रतिबिंब दिसतं का नाही दिसतं जेव्हा प्रतिबिंब दिसतं तेव्हा आपण पाहतो ते बी दिसायला आणि हे बी दिसायला मग दिसायला 2 आहेत पण ताट 2 वाढतो का काऊन 2 दिसायले यानं तोंड वाचलं तर त्याला वाचलं मग याला काय लागत होतं त्याला वाढणार नाही ते म्हणतो ते दिसायला आहे पण व्यवहाराला नाही म्हणून त्याच्यात दिसणंच आहे व्यवहार नाही प्रतिबिंबात काय नुसतं दिसणं आहे पण व्यवहार नाही आणि शरीरात काय आहे दिसणं बी आहे आणि व्यवहार मग दिसायला दोन्ही सारखे दोन्ही दिसती सारखे कर्म झाले तो पारखे दिसायला दोन्ही बी कसे दिसायले याच्या बी कपाळावर बनतो त्याच्या बी कपाळावर याचा बी नाक लांबतो यानं बी हात उगारला तर दिसायला कसे सारखे पण त्याच्यातले वर्मज आणि पारखी आहेत ना आपण कसे येत
आता ते दिसायला जरी दिसत असलं तरी त्याच्यात व्यवहार नाही, म्हणून ते व्यवहार दृष्टीनं खरं नाही, म्हणून व्यवहार दृष्टीनं ते द्वैत नाही, म्हणून त्याला ताट वाढायची गरज नाही, म्हणून त्याच्यापासून काही धोका नाही. ते एखाद्यापर्यंत तुम्हाला त्यानं उगारलेली चापट तुमच्या गालात मारली तर मग काय करतो ते म्हणजे ते मारू शकत नसतं, ते उगारलेला तुम्हाला दिसतोय असायला नाही. चला, म्हणजे त्याच्यापासून कुठलंही बंधन नाही, कारण द्वैत दिसायला जरी द्वैत असलं तरी व्यावहारिक दृष्टीनं ते द्वैत नाही, ते अद्वैत. तसं आता हे व्यावहारिक आहे आणि ते प्रातिभाषिक आहे. मग व्यावहारिक शरीर आणि प्रातिभाषिक प्रतिबिंब. आता प्रातिभाषिक प्रतिबिंब प्रातिभाषिकाला कळालं का नाही, मग ते प्रातिभाषिक प्रतिबिंब ज्या शरीराचं आहे ते शरीराला कळालं का नाही, म्हणजे या व्यावहारिकालाही प्रातिभाषिक कळालं नाही, प्रातिभाषिकालाही व्यावहारिक कळालं नाही. व्यावहारिक तर कळालं मग ते कोणाला कळालं, तुम्हाला, म्हणजे मला कळालं. मग तुला कळालं ना, मग तू प्रातिभाषिक बी नाही व्यावहारिक बी नाही, कारण तू व्यावहारिक असता तर तुला कळालं झालं. प्रातिभाषिकाला तर कळतच नाही, त्या दोन्हीला बी कळत नाही, तुला कळत म्हणजे तू दोन्ही बी नाही, म्हणून तू प्रातिभाषिकाहून बी वेगळा आणि ह्या शरीराहून बी वेगळा. मग पारमार्थिक कसा आहे, पारमार्थिक तिसरी सत्ता. जाणणाराची कोणती सत्ता आता, तिसरी सत्ता. आता बघू जाणणाराची तिसरी सत्ता. आता हे व्यावहारिक प्रातिभाषिक व्यावहारिक दृष्टीनं नाही, आणि हे व्यावहारिक पारमार्थिक म्हणजे अस्तित्वाच्या दृष्टीनं नाही. कोण्या दृष्टीनं नाही, अस्तित्वाच्या. शरीरात काय व्हायला व्यवहार व्हायला आणि तू याला जाणणारा, दोन झाले की नाही तर, पण जाणणाराचा बाद होत नाही. काय होत नाही, आणि शरीराचा काय होतो, बाद होतो. म्हणून याची व्यावहारिक सत्ता, कारण ब्रह्मज्ञानाने याचा काय होतो, बाद होतो. याचा बाद होतो ना, म्हणून हे पारमार्थिक नाही. आणि तुमचा काय होत नाही, बाद होत नाही, म्हणून जाणणारा कसा आहे, पारमार्थिक. कसा बाद होत नाही याचा, शरीराचा कसा बाद होतो, कारण हे व्यावहारिक शरीर जाणणारा जेव्हा स्वप्न पाहत होता तेव्हा हे नव्हतं, तेव्हा हे नव्हतं ना, म्हणजे तेव्हा याचा काय होता, अभाव. आणि तेव्हा जर अभाव होता तर आता बी काय आहे, अभावच आहे. आता बी अभाव आहे, पण आता हे अनुभवाला तर मग भास कसं आहे ते, म्हणून खोट म्हणजे याचा बाद होतो. म्हणून हे दिसत असतानाच नाही, व्यवहार होत असतानाच नाही, दिसू बी द्या, व्यवहार बी होऊ द्या, पण हे असायला. हा जर व्यवहार हे दिसणं जर स्वप्नात आला असतं जिंदाबाद करीत जाणणारा त्या ठिकाणी, तर मग म्हणावं लागला असतं हा व्यवहार कसा आहे, व्यवहार आहे. पण हा व्यवहार तिथं आला नाही, शरीर तिथं आलं नाही, म्हणून हे व्यावहारिक असलं तरी खरं नाही. आणि आपण मात्र कारण या व्यावहारिकाला जाणणारे आपण स्वप्न पाहत होतो, तेव्हा बी आपण होतो, तेव्हा बी तिथल्या स्वप्नाला जाणताना आपलं अस्तित्व होत, आणि आता बी आपलं अस्तित्व आहे. आपल्या अस्तित्वाचा करा बाद, कारण आपल्या अस्तित्वाचा बाद करायला आपल्या अस्तित्वाचा अभावच अनुभवाला आला नाही. कधी बी ज्ञानाचा अभाव, कधी जाणणाराचा अभाव, कधी कधीच नाही. जाणणारा म्हणू लागला माझा झोपीत अभाव, तो हा अभाव होता हे कोणी जाणलं, तो अभाव कसा जाणला. म्हणला मी झोपीत नव्हतो, तू झोपीत नव्हतं हे कोण सांगायला, ते मला मीच सांगायला, म्हणजे होता मी सुखानं झोपलो. समजा एखादा माणूस घरात आहे, आतून कवाड लावलेले, बाहेरून एक माणूस मला घरात कोणी आहे का, किंवा मला घरात कोणीच नाही. घरात कोणीच नाही म्हणायला काय घर पण आहे का, मग त्याच्यात बोलण्यातून सिद्ध झालं की जो घरात कोणीच नाही म्हणायला तो घरात आहे. तसं हे जर म्हणाला मी झोपीत नव्हतो, मग झोपीत नव्हतो असं कोण म्हणायला, तूच म्हणाला, त्याचा अर्थ
तू झोपेत होता हे म्हणजे झोपेत नव्हता हे सांगण्यातूनच सिद्ध झालं की झोपेत होता. सिद्ध झालं. मी नाही अशी कोणची अवस्था दाखवा ना. ज्ञान नाही म्हणजे मी नाही. मी आहे म्हणजे मी केव्हा बी आहे. काय विचार करून बात करताना काही आहे का झालं. म्हणजे नित्य असतं त्याचा काय होत नसतो. जे अनित्य असतं त्याचा काय होत असतो. म्हणून अनित्याच्या ठाई जया अस्तिक्य बुद्धी नाही. म्हणून अनित्य जे आहे अनुभवाला आले ते स्वप्नात नाही म्हणून ते आता बी नाही. आणि आपण याला जाणणारे स्वप्नात बी होतो आता बी आहे. आपण खरे आहोत. आपली पारमार्थिक सत्ता आहे. ती आपल्या पारमार्थिक सत्तेमध्ये प्रपंच नाही द्वैत नाही. आणि द्वैत जर नाही तर आता तू मूर्ख म्हणता येत नाही. इतका शहाणा झाला की द्वैत नाही ठरवलंय. आता काय ठरवलंय आता द्वैत नाही प्रपंच नाही. प्रपंच नाही तर दुःख नाही. दुःख नाही तर कर्ण नाही. आणि कन्नच नाही तर आता मूर्ख कसं म्हणता यार. नाही आता म्हणून आता शहाणा झाला. काय झाला आता शहाणा झाला तू तुझ्या ब्रह्मस्वरूपावर आता माया बी नाही आणि जग बी नाही. उरला तो अवघा त्याला म्हणावं ब्रह्म. काय म्हणावं आता उरला तो अवघा रे आहे ब्रह्म. आणि आता अनुभवालाच यायले काय यायले आता अनुभवालाच यायले तर कल्पित मान येणार. काय मान कल्पित मान. माया काही सांगायची गरज नसते. जर कल्पित म्हणला ना माया सांगायची गरजच नाही. अरे स्वप्नातल्या पोराचे मायबाप सांगण्याची गरज नसते जागा झाल्या. कारण ते नाही ठरल्यावर त्याच्या मायबापाचा शोध घेतो का आपण कुठून काय अर्थ ते नाही. तसं जे भासलेलं म्हणलं की झालेलं नाही की त्याचं उपादान कारण निमित्त कारण मानण्याची गरजच नाही. म्हणायचंच असलं तर अधिष्ठान म्हणा त्याला. आता हे जगत भासलेलं आहे. मग हे भासलेलं जगत कोणाचा भास आपलाच भास. कोणाचा भास येतो आपला. म्हणून आता आपण जगाचे कोण आहोत आणि जग आपला काय आहे भास. आणि जग आपला भास म्हणल्यावर ते आपल्याहून भिन्न नाही. द्वैत नाही म्हणजे प्रपंच नाही. उरला तो अवघा हरी म्हणजे आता बंधन नाही. आणि आता बंधन नाही म्हणलं की आता जीवन मुक्त. कसा झाला आता जीवन मुक्त. मग आता आवल्या त्या चष्टा निश्चय द्रष्टा. आता आपण अमृत अनुभवाचं उद्या पुन्हा चिंतन करू. आवल्या त्या पुन्हा चर्चा करू आणि तुझा त्याचा आनंद घेऊ. तुला आपण पुन्हा ध्यानात घेऊ. चिंतन उद्या श्री ज्ञानदेव महाराज की जय. देवी गणपती साधो सत्य वाढो देवांची विश्व धर्म सूर्य पावो जो ईश्वर चिंतामणीचे गाव पूर्ण पंडित आणि विशेष लोकीय भगवान कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगन्नाथ संत राम महाराज की शांति महाराज की परम संत सदा महाराज
पाया पडे जन एकमेका पंढरीच्या लोका नाही आहे हात पाया पडे जन एकमेका. जारी कर. जय जय. हो माऊली जारी करा. हो जारी कर. जय 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 जय. जय जय. जारी जय जारी जय हरी जय जारी. इकडं काय आलं. जय 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 जारी कर. जारी जारी. सर बोलतो तुला फोनवर मी. नंतर बोलतात म्हणतात ते. हा. फोन करून. बारीक केलं. हा. ते जे पाठ ऐकणार लोक आहेत का नाही, पाठ ऐकणार लोक ते तर गेले की तुम्ही काय म्हणजे तुमचं बंद केलं. ऐकू झालं नाही मला. ज्वारी काढायला तर हो ना. कुठले कुठले चालू झाले? ही लाल दबाचं गवता आणा. झालं. म्हणजे भादरा मची धुवा ती कशाची लाल दबाचं मग खालती लाल दबाचं म्हणजे आपला कॉल सारखा आहे ते. त्या लिंकला टच करायचं. कोण त्याला सामील व्हाल. कोण त्याला सामील व्हाल. हॅलो. वाईट वाटत नाही, तुला चांगलं वाटत नाही, कोण काय वाटत नाही. हॅलो. नको म्हणले. काही 2 नंबर इकडून डाव्या हाताकडून